सकाळी एक बॉक्स घेऊन बूस्टरचा करंजी या गावाला जातो आणि त्या गावात पूर्ण बूस्टर एकूण DSM कॉलेजवर शाळेत जातोय। म्हणजे एका बॉक्स मध्ये 10 बूस्टर असतात। तो आता तुम्हाला मी फोटो दाखवतो त्यातला फोटो सुद्धा आहे त्याचे कालचं ज्या दिवसापासून त्याची फॅमिली सर्वच काम करते ते ज्या दिवशीपासून जॉईन झाले त्या दिवसापासून सकाळी 6 वाजता तो आम्हाला ते गाव ऍडजस्ट होईल बरं का। त्या गावात एवढे सुपर रिझल्ट आहेत त्याचे लोक महाराज फोन करतात महाराज म्हणतात जातो। आज त्यांच्या गावात काहीतरी एक अवचित घटना घडली ते येऊ शकले नाहीत परंतु त्यांचे सुद्धा 20 ते 25 माणसं येणार होते। आता चांगल्या कामात कसं आहे काही काही अडथळे येतात आपण असं म्हणत नाही तुम्ही बी जे आले ते अति महत्वाचे तर तुम्ही हे बी माणसं सगळे आमच्यासाठी व्याप आहेत कंपनीसाठी व्याप आहेत या कार्यक्रमासाठी व्याप आहेत। परंतु जर हा मुलगा त्याला मी सहज एका दिवशी विचारलं गाडीत बसवलं मी आणि तो औंढ्याला चाललो होतो आमच्या अंकुश सरांकडं मी म्हणलं तू एवढं लक्ष देऊन महाराजाचं एवढं काम का करतो तू ऐकतो कसं काय बाकीचे पोरं ऐकत नाही आमचे पोरं ऐकत नाहीत म्हणलं एक बूस्टर द्यायचं किंवा आपलं प्रोडक्ट द्यायचं एखादा किंवा एखादं काम करायचं तर ते पोरं नाही हो म्हणतात। ते म्हणलं सर माझ्या आयडीला आता फक्त 5 महिने बाकी आहेत 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्या आयडीवर लागेल 18 वर्ष पूर्ण लागतं आयडीला। म्हणलं सर मला 12वीच्या नंतर अजिबात शिकायचं नाही आपल्याजवळ पैसे नाही तर आपण शिकलो बी बापाला शिक्षणाला पैसे लागणार आहेत आणि आपण शिकलो तरी आपल्याजवळ एवढे पैसे नोकरीसाठी नाहीत। जर मी उद्यापासून आजपासून जर मी कामाला तर लागलो मला हे कळालंय सगळं आजपासून जर मी 500 रुपये रोज जर कमवत असेल म्हणजे माझा आज 1500 रुपये 15,000 रुपये महिना मला आज चालू आहे। कोणता नुसतं माल नेऊन देण्याचा इथं काही वजन घ्यायचं नाही डोक्यावर कोणाला काही करायचं नाही फक्त फोन आलाय इथं बॉक्स मधलं उचलायचं तिथं द्यायचं। जर हा करू शकतो याचं वय किती आहे काय आहे आणि तो स्वतः जाऊन फोटो घेतो लोकांना बोलतोय लोकांना डेमो दाखवतोय। आता तुम्हाला सर लगेच डेमो दाखवतील इतके सोपे डेमो आहेत की आज मी आणि महाराज टीमवर काम करतो वागतकर मॅडम येतात रात्रीचा दिवस कुठल्या या मॅडम इकडे रात्रीचा दिवस केलाय रक्षाबंधनला मॅडम